व मी कुठल्याच पक्षाचा नाही. शिक्षण क्षेत्रात काय कितीतरी अशा गफलती या काळात सध्या सातत्याने चालू आहे. मी आकडेवारी आणलेली आहे, पण तुम्हाला ते कंटाळवाणं वाटेल म्हणून ती बाजूला ठेवली. 2019 नंतर 2024-25 पर्यंत 13 लाख भारतीय स्त्रिया गायब आहेत या देशात. अपहरण केलेला आहे, किडनॅप केलेला आहे, उचलून नेलेला आहे. त्या बहुजन समाजातल्या झोपडपट्टीतल्या गोरगरिबांकडे त्यांनी हाताने केली. त्याच्या काळात ही दाखवली होते. त्यांनी दिलेली कविता अशी आहे, त्यांनी हुसेन मारिला, त्यांनी हुसेन मारिला, त्यांनी किसन मारिला, त्यांनी हुसेन मारिला, त्यांनी किसन मारिला, त्यांनी हिंदू मारिला, त्यांनी मुस्लिम मारिला. ना हुसेन मारिला, ना किसन मारिला, ना हिंदू मारिला, ना मुस्लिम मारिला, त्यांनी माणूस मारिला, माणसाने माणूस मारिला. माणसानं माणूस मारला तर 1 लाख लावलीला हजार माणसं भस्मसात झाली. माणसानं माणूस मारला हेच महत्वाचं आहे. तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, नंतरचा भाग आहे. मी कायम म्हणत असतो की हिंदूंचं रक्त भगवं नसतं, मुस्लिमांचं रक्त हिरवं नसतं, ख्रिश्चनांचं रक्त सफेद नसतं आणि बौद्धांचं रक्त निळं नसतं. किडामुळीपासून हत्तीसारख्या प्राण्यापर्यंत जन्मातल्या आणि भूतलावरच्या सगळ्या जीवसृष्टीचं रक्त लालच असतं. बनवणारानं या जीवसृष्टीमध्ये फरक केला नाही. तुम्ही फरक करणार आहे कोण? आज पोशाखावरून, भाषेवरून, आहारावरून, त्याच्या रंगावरून तुम्ही भेद करत आहात आणि हा भेदाभेद या देशाला अतिशय घातक आहे. म्हणून एका कवीनं म्हटलं, हा देश आहे आंधळ्यांची शाळा, इथं उजेडाचा रंग सुद्धा दिसत असतो का. आणि म्हणून या देशामध्ये अत्यंत असलेली चिवड ही जाती व्यवस्था खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. आणि म्हणून या निमित्तानं जे क्रांतिसिंह राणा पाटील असतील, जे शेड्यूल ठोकून भाषणाला सुरुवात करणारे नाना पाटील, अण्णाभाऊ नावाचा तरुण मुलगा तुकाराम, त्याचं पाड्यातलं नाव अण्णाभाऊचं, तो पाहतोय की नाना पाटील हा स्टेजवर आलेला एक पैलवान गडी आहे, निर्माण देण्याचा माणूस आहे, शेड्यूल ठोकला आहे, शिवाजी महाराजांचा विजय असं म्हणतोय आणि मग भाषणाला सुरुवात करतोय. त्या अण्णाभाऊच्या व्यक्तिमत्वावर पहिल्यांदा प्रभाव हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा, बर्डे गुरुजींचा. आणि मग बर्डे गुरुजी, क्रांतिसिंह नाना पाटील आणि ही सारी क्रांतिकारक सातारा जिल्ह्यातली मंडळी त्या काळातली याच्या सहवासात जळक मिळत झाली. क्रांतियोद्धा फकीराचं बंडा या सगळ्या अनुषंगानं अण्णाभाऊचं व्यक्तिमत्व हे उभं राहताना आपल्याला दिसतंय. आणि मग आपण आज माझ्यासारखा नोकरदार माणूस, आपण सगळेजण आपल्याला घरदार सुखी बाबा बायको मुलं सुखात राहावी म्हणून आपल्या सगळ्यांची धडपड आहे. पण या माणसांनी स्वतःच्या संसाराची, स्वतःच्या मुलाबाळांची कधीही तमा बाळगली नाही, क्षणाचाही विचार केला नाही. ते सातत्यानं राहत होते, काम काढत होते, कष्ट करत होते, धडपडत होते, दऱ्यापुऱ्या जंगलात राहत होते, उपाशी पोटी राहत होते, हा अपेक्षा सहन करत होते, तुरुंगवास भोगत होते, लाट्याकाट्या झेलत होते. कोणत्याही क्षणी ब्रिटिशांची गोळी आपल्याला चेपून जाऊ शकते, कोणत्याही क्षणी आपण मृत्यूला रात्रीनं आम्हाला युद्धाचा प्रसंग, अशा पद्धतीने या माणसाने आयुष्य जगलं. त्यांच्या त्यागातून हा भारत देश स्वतंत्र झालेला आहे आणि या देशातून सोन्याचा धूळ निघावा अशा आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा. एकेकाळी हा देश सुजलाम सुफलाम होता, तो तसाच राहिला